गुड मॉर्निंग ऑल. तर सकाळी सकाळी उठून घेत आहे मी चहा, कारण आज आहे आपल्याकडे नवरात्रीतील दुर्गा सप्तशतीचं पारायण. तर हे पारायण माझ्याकडे दरवर्षीच असते. माझ्या आईचा जो भजनाचा ग्रुप आहे तो आई घेऊन येत असते. आता सगळं आवरलं आणि बघा अशी सुंदर पूजा मांडली होती. भक्तिमय वातावरण झालं होतं एकदम. सगळ्या आल्या, मग सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे दिला आणि अशी पूजा चालू झाली. हे आहे कुंकू नार्चा. तर आता हे असं म्हणते की दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना असं हे कुंकू श्रीयंत्र किंवा कुठलीही देवी असेल, म्हणजे अन्नपूर्णा माता असेल, तुळजाभवानी असेल, तर त्यांच्यावर असं वरून खाली असं हे टाकायचं कुंकू. तर हे माझ्याकडे श्रीयंत्र होतं, तर याच्यावर या काकू ते कुंकू टाकत आहे. आणि ते तुम्ही वाचताना त्या कुंकामध्ये खूप अशी वेगळी एनर्जी येते म्हणते. हे कुंकू मग वर्षभर तुम्ही वापरायचं, म्हणजे रोज जे साधं कुंकू लावतात ते न लावता हे लावायचं. याच्यामध्ये एक तुम्हाला वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते. आणि हे जे आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण हे मी दरवर्षी असते. माझ्याकडे जास्त पूजापाठ नसतात, पण हे एक पारायण माझ्याकडे न चुकता असते. आणि याने ना घरात वेगळीच एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला हे होते. तुम्ही तसं तर वाचताच स्वतः, पण अशा कशा 13 बाया 9 बाया अशा आल्या की मग एकसाथच तितके पारायण तुमच्या घरात होऊन जाते, म्हणजे तुमच्या घरी होऊन जाते. तर ती एनर्जी जरा दुप्पट होते. तर बघा असे सुंदर असं हे पारायण चालू आहे. आणि पारायण झाल्यानंतर मग भजन होतं. आणि मग असे बघा असा एकचित्त वाचते आमची ती सविता ताई आहे शेजारची, तिच्या ते पारायण बिलकुल पाठ झालेलं आहे. कारण ती खूप वर्षाची बघत आहे. मी जेव्हा 8वी 9वीत असताना ते करायची, तर मग तिला आम्ही असं बघत बघत करायचो पारायण. बघ असं बघतानाच तुम्हाला किती छान वाटते बघा. असं हे पूर्ण वेळ हे करायचं. मग हे याच्यातलं मी माझ्या ज्या मैत्रिणी मानतात बा त्यांना पण देत असते, म्हणजे तीच थोडीशी आपल्याकडे पॉझिटिव्हिटी आली की ते त्यांना पण म्हणजे वाटत राहिली की जास्त येते असं वाटते. आणि सध्याच्या तरी माझ्या सगळ्या मैत्रिणी फिंगर क्रॉस सगळ्या पॉझिटिव्ह आहे एकदम. आणि बघा अशा सगळ्या एकाग्र होऊन अशा वाचत आहे. आणि वैशाली ते मला काहीतरी विचारत होत्या काहीतरी, कारण तिकडे स्वयंपाक सुरू होता. स्वयंपाक पण बायांना बोलवलं होतं, कारण ते पूजेचा स्वयंपाक आहे तर तो घरीच झाला पाहिजे म्हटलं. तर त्याच्यामुळे मग स्वयंपाक असा ऑर्डर वगैरे दिला नव्हता. आणि जरा वेळही होता यावर्षी, तर ठीक आहे असं चालू होतं. बघा हे आमच्या शेजारच्या काकू आहे, या की पारायण वगैरे वाचत नाही. मग त्या म्हणते की बाई तुम्हाला काय काम सांगायचं आहे ते काम सांग. मग यावेळेस त्यांना म्हटलं तुम्ही हे असं असं करा. यावर्षी माझ्या देवीचं हे जे मूग होतं ते मी पितळीचं घेतलं होतं. ते मला रंगलीलाच्या एक्झिबिशनमध्ये मिळालं आणि ते मला खूपच आवडलं. नंतर मग भजन सुरू झालं. हे बघा आजकालच्या आधुनिक मुली अशा जोगवा वगैरे म्हणत होत्या. खूप भजनं झाले, मग आता जोगव्यावर आले. तर मग हे जोगवा द्या म्हणते. मग यांच्यासाठी मी गिफ्ट आणले होते, तर तेच गिफ्ट मी असे त्यांना जोगव्याला दिले. आणि ती माझ्या आईचा ग्रुप आहे, हा माझा ग्रुप आहे. तर सगळेजण आपापल्या परीने एन्जॉय करत आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल का या बायाबा नुसतं गरबा खेळायला जाते हे करते ते करते, असं नाही. आम्ही आमच्याही रूट्स जरा हे ठेवलेले आहे, कारण आम्हाला माहिती आहे की हे जर आम्ही हे कॅरी केलं तर ते पुढे आमची न्यू जनरेशन पण ते कॅरी करेल बा. आणि हे बघा असं कोणाचंच कोणाला ताळमेळ नाही आहे, पण मेन होतं की एन्जॉय करणं आणि नवरात्रात एकदा हे करणं. हे बघा तुम्हाला वाटण, पण हा जोगवा होता, तो मला ऐकवायचा होता, पण ते कॉपीराईट्स वगैरे असून त्याच्यामुळे काही आपण तो टेन्शन घेत नाही. मग तिथे आम्ही थोडासा गरबाही केला. आणि याच्या अगोदरही ते भजन म्हणत होते तेव्हा आम्ही बाहेर गरबा केला. आणि हे मग माझी आई, मी आणि ही माझी मावस बहीण आहे, तर आम्ही ते आई काहीतरी करत होती, मग आम्ही ते टाळ वगैरे वाजून हे करत होते. आणि हे टाळ जे आहे ना ते काशाचे टाळ आहे, एकदम मस्त, खूप छान आवाज येते त्याचा. ही अशी ती ॲक्टिंग करत होती ते बघा, ते जोगवा वगैरे देवी वगैरे येत होती एकदम अशी. तर अशी सगळ्यांनी खूप मज्जा केली. आणि कधी कधी अशी मजा केली तर जरा बरं वाटते. ही दामिनी आहे आणि ही अनुपमा आहे. तर हे असंही ते त्यांनाही मग मजा आली बा, की चला बा ह्या पोरी अशा एन्जॉय करत आहे बा हे भजन. फक्त त्या दिवशी लाईट नव्हता. हा हे ढोल नाही, याला काय म्हणते असते, डफली वाजवणारा दादा, डफली काय म्हणते याला माहीत नाही, मला ते आठवून नाही राहिलं आता. पण एवढ्या अशा वयात हे असं हे वाजवणं म्हणजे एकदम, म्हणजे मला खूपच कौतुक वाटलं त्याचा. 9व्या क्लासमध्ये आहे म्हणे तो. आणि मग त्याच्या आईला या बाया विचारून घेऊन आल्या आहे त्याला, आणि त्यालाही मस्त आवडते ते. आणि मस्त सगळेच इन्स्ट्रुमेंट होते त्यांच्याकडे. फक्त आमच्याकडे जरा लाईननं प्रॉब्लेम केला होता, पण आता कधी कधी होऊन जाते तो, तर त्याला काही उपाय नाही आहे. तर हे बघा हे असं आहे.
असं एकंदरीत असं मंगलमय वातावरण होता. भजन गवळण सगळं व्यवस्थित असं. आता हा भजनाचा वगैरे सिक्वेन्स माझा चुकला असेल आहे, तो कुठला व्हिडिओ कुठला व्हिडिओ, कारण या लोकांनी ना जास्त व्हिडिओ असे उभेच काढले. आता त्यांना काही माहीत नाही आहे ते की यूट्यूबवर आडवे पाहिजे आणि इंस्टाग्रामवर उभे पाहिजे. आणि इंस्टाग्रामवर तर मी इतके मोठे मोठे व्हिडिओ बनवत नाही, असे छोटे छोटे बनवते तिच्या तिथे रील. आणि हे यूट्यूबसाठी मी हे केलं. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच एकदा तरी हे पारायण करून याचं हे करायला पाहिजे. आम्हाला तर खूपच छान अनुभव आहे. जर तुमच्याकडे नाही होत असेल हे पारायण तर तुम्ही नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे पण जाऊ शकता. तिथे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. तर असं बघा असे एकदम दंग झाला होता. आणि या बायकांना माझ्या घरी भजन वगैरे हे करण्यात फारच मजा येते. त्या येतात. मस्त चांदूर बाजारचा ग्रुप आहे. तुम्हाला जर कधी हे करायचं असन दुर्गा सप्तशतीचे पारायण, डोहाळ्याचे गाणे, कशाचे गाणे असते ते भजन, तुम्ही भजन करा, तुम्ही गरबा खेळा, तुम्ही दांडिया खेळा, तुम्ही काही पण करा, पण तुम्ही काय एन्जॉय करता, तुम्ही तुमची लाईफ कशी एन्जॉय करता हे जास्त मॅटर करते. आता तुम्ही इथे 2-3 जनरेशन बघू शकता. हे बघा डान्स, मोड काकूला डान्सचा खूप शौक हा. आणि त्याच्यात माझ्या घरी ते यायला जोर होते. फक्त त्या दिवशी जरा यायचा लाईनच्यानं मूड ऑफ झाला. ते म्हणे काहीतरी भाजी केली उडदाची दायवन, मग गेलं म्हणे कुठं. मला वाटलं मास्तर झाला काय. हे दुसरी जनरेशन. यायले भजनं येते, यायले नाचता येते. हे अक्का आमची इलदेला मग गिफ्ट, आणि ते गिफ्ट पडलं. मग अक्काला वाटलं काहीतरी झालं बहीण. मग अक्काला वाटलं अरे बापरे, मी तर सगळ्यांना नमस्कारच नाही केला. अक्काचा अकातच असते, कुठेही अक्का अकातच करते आमची. तर आणि हे दामिनी नाही बा, ते आली मधात आली झालं. आता हे चालली. आता हे बघा ह्या सगळ्या डान्स करते. वैशूतही, पदूतही, ही आमची सुचिता आणि ही दामिनी. सगळ्यांना अशी मजा आली, एकदम एन्जॉय केला दिवसभर. असं नाही का आम्ही नुसतं हिंडतो फिरतो, हे करतो ते करतो. हे कायरामध्ये येत होती. तिचा माहीत नाही मूड, तिचा काही आज मूडच नव्हता असा. ते वेगळ्याच याच्यात होती, मई 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 करत. ती मला माई म्हणते, माई. आणि मग तिची आई होती. तिची आई म्हणजे माझ्या आईला ती आई म्हणते. आणि हे गवळण होती काहीतरी, थंडीगार हवा असं काहीतरी होतं. मग आता थोड्या वेळानं दिसते तुम्हाला का 2 जनरेशन अशा डान्स करत आहे. डान्स करण्याची पद्धत, डान्स करणं मेन आहे. कसंही करा तुम्ही त्याला, तुम्ही नृत्य म्हणा, डान्स म्हणा, पण बघा तुम्ही आता कसं बघा 2 आता झालं. यायचं काहीतरी चालू होतं, त्याचा लाईनच्यानं मूड जरा ऑफच झाला होता. पण ठीक आहे, एन्जॉय केलं सगळ्यांनी. सगळ्यांचा दिवस बघा, थंडी हवा आहे काहीतरी होते, गार वारा असं करून ते असं होतं. थंडी हवा झालं. गोष्टी करत होत्या त्या, आपल्या भजन म्हणत होत्या, ह्या स्टेप्स विचारत होत्या. अशा प्रकारे चालू होता सगळा कार्यक्रम. एकदम मस्त झाला दिवस, एकदम छान गेला. आणि आता पुढे बघा, दिवस पण छान गेला. फक्त लाईननी जरा प्रॉब्लेम केला बस, बाकी एवर ग्रीन होतं सगळं. मग हे आता तुम्ही 2 जनरेशनची हे बघू शकता. एकाच भजनावर कसे हे करत आहेत असं आहे. मग हे नाचानं नाही थकत ह्या, म्हणजे काही नच थकत नाही. ह्या बाया वेगळ्याच आहे. भलेही म्हटलं घरी जाऊन झोपून जाईन त्या, पण थकत नाही त्या काही. हे कृष्ण आहे आमचा, हा काळा कृष्ण. आणि हे राधा आहे आमची. असं काहीतरी गवळण चालू होती. आता कृष्ण आहे का ते बोट चोकत आहे, काय करत आहे तिचं तिलाच माहिती. मग लाईन गेली. मग आम्ही पटापट आरती केली. हा कोणतरी व्हिडिओ उभा घेतला. म्हटलं ठीक आहे, लक्ष नसते आपलं घरात. तुम्ही जर काम करत असाल तर मग तुमचं एवढं लक्ष नसते.
शूट वगैरेचं हे ना सुख करता दुखता झाली, दुर्गट बाहेर झाली. मग बसली पंगत आणि मग मेनू होता पुरी, बटाट्याची भाजी, छोले आणि बघा मग सगळ्यांनी असं हे सगळं आवरलं. रात्री सगळे गेले. मग ह्या मैत्रिणी अशा मैत्रिणी सगळ्यांना जेव की ज्या सगळं शेवटपर्यंत निरेपिरे करून जाते. निरेपिरे म्हणजे सगळं करून जाते, त्यांना काही वाटत नाही. त्याचा मुक्काम आज इकडेच होता. आणि बघा मग असं आवरलं सगळं स्वच्छ. गौरी मध्ये येत होती. गौरीन प्रज्वलीमध्ये एक चक्कर आली होती. झालं बघा. मग हे असं सगळं आवरून झालं. मग त्याच्यात आम्ही गरबाही खेळायला गेलो. गरब्यात जास्त लागतं बाप्पा. गरब्यात नाही गेलं तर कसं. तसं यावर्षी जरा इंटरेस्ट कमी आहे. काही हे नाही म्हणजे असं माहीत नाही. तसंही म्हणते 2025 एकदमच हे आहे, त्याच्यामुळं काय हे माहीत नाही. असं इंटरेस्टच नाही येते असं गरब्याला. क्लास वगैरे केला, सगळं झालं, पण गरब्यात जायची अशी मजा नाही येत आहे. पण तरी मग एक दिवस जाऊन आलो. आणि मग घरी आल्यावर आम्हाला दिसले हे ब्रह्मकमळ. अजून एक पॉझिटिव्हिटी. मग ह्या ब्रह्मकमळाची आम्ही आरती केली, पूजा केली, सगळं केलं. बघू शकता इतकं रेअर फूड. बहुतेक ते घरात खूप पॉझिटिव्हिटी झाली. असा होता आमचा दिवस.